आमरस म्हटलं म्हणजे अगदी सगळ्यांनाच आवडतो, पण हाच आमरस बनवण्यासाठी आपल्याला खूप जास्त असा कंटाळा येतो। खाण्यासाठी तर अगदी मस्त असा लागतो, पण हा बनवायचं म्हटलं म्हणजे अगदी हात भरतात किंवा मग अगदी त्याला मिक्सरमधून काढा आणि मग सगळेच भांडे वगैरे खूप जास्त असे भरतात। म्हणून मग आपल्याला अशा प्रकारचा आमरस बनवायला सुद्धा खूप कंटाळा येतो। तर अगदी झटपट असा आमरस कसा बनवायचा आणि खूप जास्त भांडे सुद्धा भरणार नाहीत अशा प्रकारचा आज आपण मस्त असा आणि खूप जास्त दिवस सुद्धा म्हणजे जवळपास तुम्ही जर हा आमरस फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस ठेवला तरी सुद्धा काळा पडणार नाही। तर अशा पद्धतीने आज आपण अगदी झटपट तयार होणारा आमरस बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीकडे वळूया। तर मी हे इथं 1 किलो आंबे घेतलेले आहेत। तर तुम्ही कुठलेही आंबे घेऊ शकतात। तर हे मार्केटमधून मी खरेदी करताना मला सांगितलं की हे हापूस आंबे आहेत, पण हे खरं तर कुठल्या प्रकारचे आंबे आहेत हे मला सुद्धा माहीत नाही, कारण की जे खूप असे जाणकार असतात तर त्यांनाच अशा प्रकारचे कुठले आंबे आहेत हे सहज कळतात। तर तुम्ही इथं कुठल्याही प्रकारचे आंबे घेऊ शकतात। अगदी या ठिकाणी तुम्ही बदामी आंब्यांचा सुद्धा रस बनवला तरी सुद्धा चालेल, पण आपली जी सोपी ट्रिक आहे तर मी इथे तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे ते बनवू शकतात। तर सगळ्यात आधी बाजारामधून आंबे आणल्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतो किंवा मग कधी-कधी आपल्याकडे बराचसा वेळ असेल तर आपण त्यांना एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये एक छान असं अर्धा ते 1 तास भिजवण्यासाठी ठेवतो, जेणेकरून त्याला जो चीक वगैरे लागलेला असेल तर तो संपूर्ण निघून जाईल। तर अशा प्रकारे इथे मी एका मोठ्या कढईमध्ये हे सगळे आंबे टाकून घेतलेले आहेत आणि जवळपास मी यांना 1 तास पाण्यामध्ये राहू देणार आहे, जेणेकरून ते खूप जास्त असे छान थंड होतात, कडक होतात थोडेसे आणि मग त्याचा जो चीक वगैरे असतो तर ते सगळं त्यातून निघून जातं। तर इथं 1 तास झालेला आहे आणि मी अशा प्रकारे हाताने थोडंसं व्यवस्थित धुवून घेते प्रत्येक आंब्याला, जेणेकरून त्यावरचा जो थोडाफार चीक राहिलेला असेल तर तो संपूर्णपणे निघून जाईल। तर जेवढा वेळ तुम्ही पाण्यामध्ये आंबे ठेवणार तर तेवढे जे आंबे आहेत तर ते छान असे कडक होतात आणि मग ते आपल्याला कापण्यासाठी किंवा मग सोलण्यासाठी सोपे जातात। तर आता इथे मी पाणी सगळं काढून घेते आणि आपण एक एक आंबा करून असं छान असं व्यवस्थित धुवून घेऊ आणि असं एखाद्या कापडाने आपण याला छान असं पूर्ण स्वच्छ पुसून घेणार आहोत। सध्या जे आंबे आहेत तर ते बऱ्यापैकी पावडरमध्ये किंवा मग एखाद्या केमिकलमध्ये जर बुडवलेले असतील तर ते ॲटलिस्ट त्याचं जे केमिकल असतं बाहेरून लागलेलं तर ते पूर्ण निघून जातं, कारण की आपण जेव्हा आंबा वगैरे सोलतो तर त्याचा जे आपला हात असतो तर तो बऱ्यापैकी मधल्या साईडला लागतो, त्याच्यामुळे ते आपल्याला शरीरासाठी थोडंसं घातक असतं। त्याच्यामुळे व्यवस्थित असे पुसून घेतले की मग थोडंसं जे केमिकल वगैरे लागलेलं असेल तर ते संपूर्ण निघून जातं। तर इथं मी सगळे आंबे छान असे व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारचं एक पिलर म्हणजेच आपण बटाटा वगैरे सोलतो तशा प्रकारचं पिलर मी इथे घेतलेलं आहे आणि त्याने जे आहे तर मी व्यवस्थित आंबे जे आहे तर ते छान असे सोलून घेते। आणि जर तुमचे आंबे थोडेसे असे नरम असतील, कुठले आंबे जे आहेत तर ते थोडेफार नरम असतात, त्याच्यामुळे ते अशा प्रकारचे आपण बटाटा वगैरे सोलतो त्याच्याने सोलले जात नाही, पण ते असे इझिली जे आहे तर ते हाताने व्यवस्थित निघून जातात। तर अशा प्रकारे हाताने सुद्धा जरी तुम्ही काढून घेतलं तरी सुद्धा चालेल। तर हा आंबा थोडासा नरम होता त्याच्यामुळे याला पिलरने जे आहे तर ते व्यवस्थित सोललं जात नव्हतं, म्हणजे पूर्ण असं निघत होतं, त्यामुळे मग मी हातानेच असं इझिली काढून घेतलं। तर तशाच प्रकारे थोडासा कडकसर आंबा मी इथे घेतला आणि तुम्हाला दाखवते की अशा प्रकारे थोडंसं तुम्ही अशा प्रकारे पिलरने जर काढलं तर अजिबात त्याला थोडंही जे आहे तर काहीच लागत नाही, म्हणजे डायरेक्टली आपण फेकू सुद्धा शकतो। तर ज्या प्रकारे आपण बटाटा सोलतो तर बटाट्याच्या सालाला काही राहत नाही, अगदी त्याच प्रकारे आंब्याच्या सालाला सुद्धा काहीही राहत नाही जर तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित सोलून जर काढलं तर। जर तुमचे आंबे बऱ्यापैकी नरम असतील तर त्यांना जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवा, जेणेकरून ते थोडेसे कडक होतील आणि मग तुम्हाला अशा प्रकारे इझिली जे आहे तर पिलरच्या मदतीने व्यवस्थित असं छान असं सोलता येईल। तर आता इथे सेम प्रोसेसने मी सगळे आंबे जे आहेत तर ते छान असे सोलून घेते, जेणेकरून त्यांना काहीही राहणार नाही। आणि जर कुठला आंबा नरम असेल तर त्याला मी हाताच्या मदतीने डायरेक्टली त्याचं साल काढून मग त्यानंतर ते सालला जर थोडंफार लागलेलं असेल तर ते आपण सुरीच्या मदतीने काढून घेऊ शकतो। तर इथे मी सगळे सेम प्रोसेसने आंबे सोलून घेतलेले आहेत आणि काही जे नरम होते तर त्यांचं साल मी हाताने व्यवस्थित काढून घेतलेलं आहे।
तर आता हे आंब्यांचं आपल्याला करायचं काय, तर अशा प्रकारची एक आपल्या घरामध्ये पुरणाची चाळणी असते किंवा मग पुरण यंत्र असतं, तर त्यानेसुद्धा तुम्ही करू शकतात. पण अशा प्रकारची जर चाळणी तुमच्याकडे असेल तर तुम्ही अशा प्रकारे इझिली खूप जास्त प्रमाणातसुद्धा आंब्याचा रस अशा प्रकारे बनवू शकता. फक्त आपल्याला त्याला कापायचं वगैरे काही नाही आणि अगदी जी आठोळी असते तर तिलासुद्धा अजिबात काहीही राहत नाही. फक्त आपल्याला असं ह्याच्यावरती फिरवायचं आहे आणि रस जो आहे तर तो अगदी छान असा आमरस जो प्रॉपर तयार करतात अगदी तशाच प्रकारचा आमरस जो आहे तर तो आपला छान असा तयार होतो. तर 1 किलोचा जर आमरस तुम्हाला बनवायचा असेल तर अगदी 7 ते 8 मिनटामध्ये असं करून अगदी झटपट असा जो आमरस आहे तर तो आपला तयार होतो. आणि जर आपण अशाच प्रकारे जर मिक्सरमधून काढायचं म्हटलं किंवा मग त्याला कापा आणि मग त्यानंतर त्याला थोडंसं मिक्सरमधनं काढा, असं करण्यासाठी त्यालासुद्धा आपल्याला जवळपास 10 मिनटं वेळ जातोच. तर अगदी हा अशा प्रकारचा झटपट असा रस जो आहे तर तो तयार होतो. अजिबात वेळ लागत नाही आणि जो प्रॉपर आमरस आहे तर खूप जास्त जर तुम्ही मिक्सरमधनं काढलं तर तो थोड्या वेळानंतर लगेचच काळा पडायला लागतो आणि जी त्याची टेस्ट आहे तर ते सुद्धा बदलते. जर तुम्ही अशा प्रकारे आमरस बनवला तर अगदी 2 ते 3 दिवस सहज फ्रीजमध्ये आमरस राहतो आणि अजिबातसुद्धा काळा पडत नाही आणि बनवायलासुद्धा अगदी सोपा असा आहे. अशा प्रकारे आमरस जर तुम्ही बनवला तर अगदी तुम्ही 5 ते 6 किलोचा आमरस 1 तासाच्या आतमध्ये बनवू शकतात. खूप सोपी अशी ट्रिक आहे आणि अजिबात वेळ लागत नाही. मला तरी पर्सनली आमरस बनवायला अजिबात आवडत नाही, कारण की खूप जास्त असे हात भरतात, भांडेसुद्धा भरतात आणि करायला त्याला कापा आणि मग सोला असं त्याला खूप जास्त असा वेळ लागतो. त्याच्यामुळे अगदी याला काही बघा तुम्ही आठोळी जी असते तर तिला अजिबातसुद्धा काहीही राहत नाही, म्हणजेच आपल्याला सुरीने वगैरे काढण्याची अजिबात गरज पडत नाही. आणि जे थोडंसं जे साल वगैरे बारीक दोरे असतात तर त्यांना तुम्ही लास्टला अशा प्रकारे जरी करून घेतलं तर ते सुद्धा त्याच्यामध्ये जो रस वगैरे असतो तर तो संपूर्ण त्या पातेल्यामध्ये निघून जातो. त्याच्यामध्ये काहीही राहत नाही, फक्त त्याला दोरे वगैरे थोडेफार लास्टला राहतात. तर तशाच सेम प्रोसेसने मी इथे दुसरा आंबासुद्धा घेतलेला आहे आणि तोसुद्धा आपल्याला अगदी 1 मिनटामध्ये आपण त्याचा पूर्ण रससुद्धा पाडू शकतो. अगदी तुम्हाला जर हेल्पला कोणी असेल तर एक जणाने जर सोलून दिलं आणि जर दुसऱ्या जणाने असं केलं तर अगदी झटपट असा जो आमरस आहे तर तो आपला तयार होतो. आणि ज्याला खूप जास्त असा आमरस करायचा कंटाळा येत असेल माझ्यासारखा तर त्याने जर अशा प्रकारे आमरस केला तर अगदी अजिबातसुद्धा वेळ लागत नाही आणि छान असा आमरससुद्धा आपला तयार होतो. तर सेम प्रोसेसने मी सगळ्या आंब्यांचा छान असा आमरस तयार करून घेतलेला आहे. तर अगदी झटपट असा हा आमरस तयार होतो. तर नक्की एकदा करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमचासुद्धा आमरस ज्या प्रकारचा आपण आमरस म्हणतो तर अगदी तशा प्रकारचा परफेक्ट असा तयार झालेला आहे की नाही. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला ही छानशी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.